आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीला गिरीश महाजन यांची उपस्थिती। दोन्ही उपमुख्यमंत्री पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीला अनुपस्थित असल्याची महाजन यांची माहिती। बैठक जी आहे ही परवाच ठरली, अगदी एक दिवस आधीच ठरली, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता। त्यांचा फोन साहेबांना आला, मी त्यांना विनंती केली होती, पण ते आमचा कार्यक्रम आधी ठरलेला आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत। 9 लाख लाडक्या बहिणींना सरकारनं फसवलं हे दुर्दैवी। स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा वापर, लाडक्या बहिणीवरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। दुर्दैवी आहे की 9 लाख महिलांना, बहिणींना हे फसवतात। ज्या पद्धतीने या स्कीमचा वापर सरकारने, त्याचा वापर आणि गैरवापर स्वतःच्यासाठी स्वार्था केला, हे खूप महाराष्ट्राला न शोभणार। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवावा, संजय राऊतांची मागणी। तर राजकीय गणित जुळवून याआधी भारतरत्न दिले, राऊतांचा आरोप। स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा। सदा सरवणकरांची आमदार महेश सावंत यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका। निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप। लपवलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकर यांची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर। राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळे यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली। महायुती विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षात स्थान देणार का, याकडे लक्ष। सिंधुदुर्गातील सर्व सेतू सुविधा केंद्र आता गुजरातची कंपनी चालवणार। पुढील 3 वर्षांसाठी आदेश निघालेत। ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा दावा, गुजराती कंपन्यांची स्थानिक उद्योगांमध्ये घुसखोरी सुरू असल्याचा आरोप। काही लोक मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले, मात्र काहीच केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। तर ठाकरेंना निवडणुकीवेळीच मराठी माणूस आठवतो, शिंदेंची देखील टीका। निवडणूक आली की मुंबईकर मुंबईकर, मराठी माणूस आठवतो, मुंबईकर आठवतो। परंतु मी आपल्याला सांगतो, या मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर आपल्याला पुन्हा मुंबईत आणायचं। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। 28 फेब्रुवारीला नारायणगावातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होण्याची शक्यता। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक शरद पवारांची राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता। कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात।